नमस्कार. जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. बेला पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना आले ऊत. शिस्तबद्ध पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष का? गावकऱ्यांना व तक्रारदारास न्याय मिळण्याची अपेक्षा. उमरेड तालुक्यातील बेला पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला असून यामध्ये प्रामुख्याने पिपरा व सिरसी या गावांचा समावेश असून बेभानरित्या अनेक गावात पोलिसांच्या वरदहस्तेत हे अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार चंद्रशेखर भेंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांची हिंमत मात्र दिवसेंदिवस वाढत असून त्यांचे कुणीही वाकडे करू शकत नाही असे वक्तव्य अवैध धंदेवाले बेछूट करताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर मासिक हप्ते देत असल्याने आमचे धंदे कुणीही बंद करू शकत नाही असा आत्मविश्वास अवैध धंदे चालविणाऱ्यांना असल्याने तक्रारकर्ते व गावकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा शून्य झाली आहे. परंतु कर्तबगार नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्यासारखे अधिकारी असताना मात्र हे अवैध धंदे पिपरा व सिरसी सारख्या गावात सुरू आहेत म्हणजे शोकांतिकाचाच विषय म्हणावा लागेल. या बाबतीत आमच्या चॅनलला चंद्रशेखर भेंडे यांनी दिलेल्या मुलाखतीची पाहूया सत्य एक झलक. मी चंद्रशेखर वासुदेवराव भेंडे. मी पिपरा या गावातील अवैध धंद्यांबद्दल तक्रार बेला पोलीस स्टेशन इथे केली. तहसीलदार साहेब बेला, एसडीओ साहेब उमरेड, जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा केली, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा पाठवली, तरी याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आमच्या इथे दारूचे 5 देशी दारूचे दुकान बसस्टँडवरती लागलेले आहे. 3 सट्टापट्ट्या, रेती तस्करी, मुरुम तस्करी हे सर्व अवैध धंदे सुरू आहेत. त्याच्यावर प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही आहे आणि प्रशासनाला मी सुधीर राठोड यांच्या आशीर्वादाने फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत पावणे यांच्या मार्फत हे सर्व चालू आहे. तरी पोलीस स्टेशनला कळवलं तरी याच्यावर कुठलीही आता 8 दिवसापासून कारवाई झालेली नाही आणि अवैध धंदे जोमात सुरू आहे. तरी याच्यावर योग्य ती कारवाई होऊन जनतेला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. आपण पाहतो ते जी न्यूज. आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा. आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जी न्यूज चॅनल करिता सिरसी सर्कल प्रतिनिधी अमित नवनागे.